हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 26 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडले तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकाच्या प्रेमामध्ये आकंठ बुडाले आहेत. पार्टी सुरू होती. सर्वात आधी तर अर्णवने आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय हे ईश्वरीला दिलं. मग त्यानंतर ईश्वरीने अर्णवसाठी एक रोमॅन्टिक मराठी गाणं गायलं. अर्णव तिच्यावर आणखीनच फिदा झाला आणि मग अर्णवने गुडघ्यावर बसून ईश्वरीला प्रपोज केलं, तिला अंगठी दिली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव ईश्वरीला एक सरप्राईज देतो आणि ईश्वरीला सांगतो, यात तुझ्यासाठी एक ड्रेस आहे आणि तू तो या पार्टीत घालावा अशी माझी इच्छा आहे. ईश्वरी खूप खुश होते. अर्णव म्हणतो, चल चेंज कर. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही बाहेर गेल्यावर मी चेंज करेल ना. अर्णव म्हणतो, अरे हो. अर्णव बाहेर जातो आणि ईश्वरी दरवाजा लावून घेते. अर्णव तिला सांगतो, मी बाहेरच वेट करतोय, लवकर चेंज कर. आणि ईश्वरी हे विसरून जाते. रूमचा दरवाजा बंद केल्यानंतर ती अर्णवचा ड्रेस ठेवून देते आणि आरशासमोर उभी राहून अर्णवला कसं प्रपोज करायचं याची प्रॅक्टिस करू लागते. सर्वात आधी तर ती विचार करते, मी असं सांगते, सर आय लव्ह यू. पण पुढच्या क्षणाला विचार करते, नवऱ्याला सर कोण म्हणतं? सर थोडं ऑड वाटतंय, वेगळं काहीतरी म्हणते. आय लव्ह यू अर्णव म्हणू का? नको, डायरेक्ट अर्णव म्हणणं बरं नाही वाटणार. मग आय लव्ह यू चिंटू. हो, पण चिंटू म्हटल्यावर एखाद्या चिंटूकल्या मुलाशी प्रेम केलं काय असं वाटतंय. नको. मग काय करू? आय लव्ह यू सरच म्हणते. सरच ठीक आहे. आय लव्ह यू म्हणणं महत्त्वाचं आहे, कसं म्हणतीये काय म्हणतीये ते महत्त्वाचं नाही आहे. ईश्वरी काय करायचं कसं करायचं हाच विचार करत बसते. घरात पार्टी आहे, अर्णव बाहेर वाट पाहतोय, त्याने मला तयार व्हायला सांगितलंय. हे काहीच ईश्वरीच्या लक्षात राहत नाही. ईश्वरी ठरवते की मी अर्णव सरांना अर्णव सरच म्हणणार आणि मग आरशासमोर उभी राहून पुन्हा एकदा प्रॅक्टिस करते. आय लव्ह यू सर, आय लव्ह यू अर्णव सर. तिची ही प्रॅक्टिस सुरू असते आणि ती स्वतःशीच लाजते की सरांना आय लव्ह यू म्हटल्यावर मला किती छान वाटेल. 15-20 मिनटं ईश्वरीचं हेच सुरू असतं आणि बिचारा अर्णव बाहेर तसाच वाट पाहत उभा असतो. अर्णव दरवाजा नॉक करतो आणि विचारतो, मी सिंदूर झालंय का? ईश्वरी म्हणते, नाही हो सर, अजून मी साडीसुद्धा उघडलेली नाही आहे. अर्णव विचारतो, एवढा वेळ? अगं मी तुला सांगितलं ना की बाहेर उभा आहे, मी वाट पाहतोय, लवकर चेंज कर, मला तुला पाहायचंय की तू कशी दिसतीयस. तर ईश्वरी सांगते, सर थोडा धीर धरा, मला वेळ लागेल. अर्णव विचारतो, आणखीन किती वेळ? पार्टीमध्ये सगळे येत आहेत, पाहुणे येत आहे, चल लवकर तयार हो. ईश्वरी सांगते, सर माझं आहे ना तुमच्यासारखं नाही आहे, शर्ट घातला, पॅन्ट घातली की ते वगैरे घातलं, अर्धवट घातलं की झालं तयार. अर्णव म्हणतो, अर्धवट म्हणजे तुझ्यासारखं? तर ईश्वरी विचारते, काय बोलला? अर्णव म्हणतो, अर्धवट तुझ्यासारखं. ईश्वरी म्हणते, हो ऐकलंय, परत बोलण्याची गरज नाही आहे. सर तुम्ही जा, तुम्ही इथे डोक्यावर बसला ना तर मला आवडताच नाही येणार. पहिले मी साडी नेसणार, मग त्यानंतर माझं मेकअप सुरू होणार, खूप वेळ लागेल अजून. अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी जातोय मग खाली. ईश्वरी म्हणते, हो जा खाली, तुम्ही खाली गेल्यावरच मला लवकर आवरता येईल. अर्णव म्हणतो, फाईन, जातोय मी. असं म्हणून अर्णव रागाने तेथून निघून जातो. आणि ईश्वरी विचार करते, हे भांडे सर आहे ना, नेहमी माझ्याशी भांडतच असतात, आज सुद्धा माझ्याशी भांडले, भांडण्याचा स्वभाव काही यांचा कधी जायचा नाहीये असा विचार ईश्वरी करते. आणि अर्णव खाली पोहोचतो तर तेथे काही माणसं त्याच्याबरोबर सेल्फी काढतात. अर्णव सर्वांना थँक्यू म्हणतो, हस्तांदोलन करतो. मग अर्णव हा वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो, सगळेजण त्याच्याशी हात मिळवत असतात. आणि त्याच वेळेस ईश्वरी अर्णवने दिलेला ड्रेस, म्हणजे ही साडी आहे, पण अर्णव त्याला ड्रेस का म्हणत होता त्याचं त्याला माहीत. अर्णवने दिलेली साडी नेसून ईश्वरी जिन्यावरून खाली उतरत असते. ईश्वरी या साडीत अतिशय सुंदर दिसत असते. काळ्या रंगाची ही साडी तिच्यावर खूप खुलून दिसत असते. आणि तेवढ्यात अर्णवची नजर ईश्वरीवर जाते आणि अर्णव तिच्या सौंदर्यात हरवूनच जातो. ईश्वरीकडे तो एकटक पाहतच राहतो आणि ईश्वरी एकदम स्वॅगमध्ये, स्टाईलमध्ये जिन्यावरून खाली उतरते. ईश्वरीला सुद्धा माहिती आहे की मी खूप छान दिसतीये आणि अर्णव तर तिच्याकडे एकटक पाहतच असतो. ईश्वरी जिन्यावरून खाली उतरते. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांसमोर असतात. अर्णवला ईश्वरीचा हा नवीन लुक खूप आवडलेला असतो. ईश्वरीला सुद्धा माहीत असतं की आता अर्णव नक्कीच माझी तारीफ करणार की मी किती छान दिसतीये. पण अर्णव भाव खातो, कारण ईश्वरीने त्याला रूम बाहेरून हाकलून दिलं होतं, खाली जायला सांगितलं होतं. ईश्वरी ही अर्णवजवळ येते.
ईश्वरीला अशी अपेक्षा असते की आता अर्णव मला म्हणेल, मिस इंदोर तू किती छान दिसतीयेस, पण अर्णव तिला कोणतंही कॉम्प्लिमेंट देत नाही. अर्णव हा आपापली कामं करत असतो. वेगवेगळी माणसं येतात, त्याला भेटतात, कॉंग्रॅच्युलेट करतात, विश करतात. अर्णव थँक्यू म्हणतो, गिफ्ट शिरकीला देतो. ईश्वरी त्याच्या शेजारी उभी असते, पण अर्णव तिच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. ईश्वरी खूप चिडते, अर्णवला थांबवते आणि विचारते, सर काय चाललंय हे? अर्णव सांगतो, पार्टी चालली आहे, तुला माहीत नाही आहे का? ईश्वरी म्हणते, या पार्टीबद्दल नाही विचारत आहे, तुमचं काय चाललंय हे विचारते मी. अर्णव विचारतो, माझं कुठे काय चाललंय, सगळं नॉर्मल तर आहे. ईश्वरी म्हणते, सर काहीतरी बिनसलंय, तुम्ही माझ्यावर रुसलाय का? अर्णव म्हणतो, मी का रुसेल तुझ्यावर? ईश्वरी सांगते, मला माहिती आहे तुम्ही रुसलाय, एवढे मोठे बिझनेसमॅन आहात तुम्ही आणि असा नाकावर राग घेऊन चालताय, कसं दिसतं ते? अर्णव म्हणतो, मी काय नाकावर राग वगैरे घेऊन चालत नाहीये, कुठे दिसला तुला राग? ईश्वरी म्हणते, तुम्हाला आहे ना चिडवण्याची गरजच नसते, तुम्ही कायम चिडलेलेच असतात, ते तुमच्या रक्तातच आहे असं वाटतं मला, म्हणूनच मी तुमचं नाव ठेवलं होतं ना, भडकुचन भांडा भांडे. अर्णव म्हणतो, शटाप, गप्प बस. ईश्वरी विचारते, सर काय झालंय, मला खरं खरं सांगा. अर्णव तिला सांगतो, ते तुलाच माहिती आहे ना. ईश्वरी विचारते, मला काय माहिती आहे, मी कशी दिसतीये हे सुद्धा तुम्ही मला सांगितलं नाही. अर्णव म्हणतो, एक्झॅक्टली, आत्ता तुला कळलंय. ईश्वरी विचारते, काय? अर्णव तिला सांगतो, मी 15 ते 20 मिनटं रूम बाहेर उभा होतो, कारण मला पाहायचं होतं तू कशी दिसतीये, परंतु तू तयार झाली नाही आणि मला तिथून हाकलून लावलं, मग मी आत्ता कशाला सांगू की तू कशी दिसतीयेस? ईश्वरी म्हणते, सर उशीर लागतो थोडा मुलींना तयार व्हायला, तुम्हाला एवढं कळलं पाहिजे ना, एवढे मोठे कंपनीचे मालक आहात, ते पण फॅशन कंपनीचे मालक आहात. अर्णव म्हणतो, हो ठीक आहे, पण आधी सॉरी म्हणावं लागेल. ईश्वरी म्हणते, अगदी माझ्यासारखं करताय बरं का तुम्ही. अर्णव म्हणतो, सॉरी म्हणायचं. ईश्वरी म्हणते, सॉरी. अर्णव म्हणतो, नीट बोलायचं. ईश्वरी त्याला सॉरी सर असं म्हणते आणि विचारते, आता तरी सांगा कशी दिसते मी? आणि अर्णव तिला सांगतो, छान दिसतीये. ईश्वरी म्हणते, असं नाही, माझ्याकडे पाहून बोलायचं. अर्णव म्हणतो, ही माझी स्टाईल आहे. ईश्वरी म्हणते, नाही, माझ्याकडे पाहूनच बोलायचं. अर्णव ईश्वरीकडे पाहतो, स्माईल करतो आणि तिला सांगतो, मिस इंदोर खूप छान दिसतीयेस. हे ऐकून ईश्वरी खुश होते, लाजते. अर्णव ईश्वरी दोघे खुश असतात, एकमेकांकडे पाहत असतात आणि तेवढ्यात मामा माईक हातामध्ये घेतो आणि स्टेजवर धावत पळत येऊन म्हणतो, वेलकम, तुम्ही सगळे इथे आलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मी आहे अविनाश पाटील. परंतु कुणीच टाळ्या वाजवत नाही. मामा म्हणतो, माझ्या नावाने कुणीच टाळ्या वाजवत नाही, आता पहा गंमत, मी आहे अर्णवचा मामा. आणि मग सगळेजण जोरात टाळ्या वाजवतात. मामा म्हणतो, या नावाची जादू फक्त आपल्या देशातच आहे, पण ती 7 समुद्रापलीकडे पोहोचवण्यासाठी अर्णवने खूप मेहनत केली आहे, एवढं मोठं डील पूर्ण केलं आहे आणि ते डील यशस्वी झालं, म्हणूनच आज आपण ही पार्टी ठेवली आहे. सगळे खूप खुश असतात, फक्त मामी आणि या नम्रताचं तोंड वाकडं झालेलं असतं. मामा सांगतो, चला तर मग आता आपण उत्सव मूर्तींना स्टेजवर बोलवूया. सगळेजण टाळ्या वाजवतात. अर्णव हसत असतो. ईश्वरी म्हणते, सर हसताय काय, तुम्हाला म्हटले उत्सव मूर्ती, जा स्टेजवर. अर्णवला उत्सव मूर्ती मला म्हटलंय हे माहीतच नसतं, त्याला शब्दाचा अर्थसुद्धा कळत नाही. मामा म्हणतो, अरे तूच आहे स्टेजवर. आणि अर्णव हा स्टेजवर जातो. अर्णव म्हणतो, मामा मी प्रिपेअर नाही आहे, मी काय बोलणार आहे? तेवढ्यात अंजली म्हणते, चिंटू तुला प्रिपेअर होण्याची गरज नाही आहे, तू जे बोलशील ते आम्हाला आवडेलच. आकाश म्हणतो, हो दादा, बोल तू बोल, जमेल तुला. ईश्वरीसुद्धा खुश असते. तेवढ्यात हा एक बोर्ड ऑफ डिरेक्टरचा मेंबर म्हणतो, हो अर्णव सर, तुम्ही बोललंच पाहिजे, बोला बरं, तुम्ही एवढं इम्पॉसिबल वाटणारं डील पूर्ण केलं आहे आणि तुमचा अनुभव आम्हाला जाणून घ्यायचाच आहे. मामा म्हणतो, पाहिलंस का, आणि तू प्रिपेअर नाही आहे, मग मी काय पोस्टपेड आहे का? सगळेजण म्हणतात, अरे यार काय जोक मारतोय. मामा म्हणतो, असे जोक ऐकायचे नसतील तर अर्णवने बोलायला पाहिजे. अर्णव लगेच मामाकडून माईक घेतो आणि म्हणतो, सगळ्यात आधी तर तुम्ही सगळे येथे आलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. सगळेजण अर्णवचं हे स्पीच ऐकत असतात आणि अर्णव आपल्या कंपनीतील प्रत्येक एम्प्लॉईचे आभार व्यक्त करतो. अर्णव सांगतो, हे डील पूर्ण करणं सोपं नव्हतं, पण आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधील लेबर असो, आपल्या कंपनीतील एम्प्लॉईज असो, सगळ्यांनी खूप सपोर्ट केला, त्यामुळेच हे डील पूर्ण होऊ शकलं, नाहीतर हे करणं जवळपास अशक्य होतं. आणि ज्या लोकांनी मला सपोर्ट नाही केला किंवा ज्यांना ही आयडिया पटली नव्हती तरीसुद्धा त्यांनी मला सपोर्ट केला,
त्यांनाही मी थँक्यू म्हणतो. बोर्ड ऑफ मेंबर्स खुश होऊन टाळ्या वाजवतात आणि अर्णव हा सगळ्यांचे आभार मानतो आणि म्हणतो, फक्त माझी फॅमिली ही सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि ज्या व्यक्तीच्या पाठीशी फॅमिली खंबीरपणे उभी असते तो व्यक्ती काहीही अचीव करू शकतो. त्यामुळे माझ्या फॅमिलीसाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या. सगळेजण टाळ्या वाजवतात, फॅमिली मेंबर्स खुश होतात आणि मग अर्णवला आठवण येते सात्विकाची, त्याच्या आईची. आणि अर्णव सांगतो, सॉरी पण मला येथे माझ्या आईची आठवण काढायची. मला तिची या क्षणी खूप आठवण येते. माझी आई खूप छान कपडे शिवायची. तिलासुद्धा फॅशन डिझायनर व्हायचं होतं, परंतु ते काही कारणांमुळे शक्य नाही झालं आणि आज माझी आई या जगात नाही आहे. पण मला माहिती आहे ती जेथे कोठे असेल तेथे खूप खुश असेल. तिच्या मुलाचं हे यश पाहून तिला नक्कीच आनंद होत असेल. माझ्या आईची प्रेरणा होती म्हणूनच मी हा बिझनेस उभा केला आणि आज या लेव्हलपर्यंत घेऊन येऊ शकलो आहे. आई, तू जेथे कोठे असशील खूप खुश असशील हे मला माहिती आहे. हे म्हणताना अर्णवच्या डोळ्यात पाणी येतं. अंजली, आकाश, ईश्वरी, मामा सगळेच खूप इमोशनल होतात आणि मग अर्णव रमाकांतची सुद्धा आठवण काढतो आणि म्हणतो, आणि माझे बाबा रमाकांत राजशिर्के हे सुद्धा खूप मोठे बिझनेसमॅन होते आणि रिस्क घेतल्याशिवाय आपला बिझनेस मोठा होत नाही. अशक्यप्राय वाटणारी आव्हानं स्वीकारल्याशिवाय आपण आपल्या मनासारखं काही करू शकत नाही, आपली स्वप्न पूर्ण करू शकत नाही. आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर स्वप्नसुद्धा मोठी पाहावी लागतात. हे माझ्या बाबांचं तत्त्व होतं. त्यांनीसुद्धा खूप मोठा बिझनेस उभा केला होता आणि कदाचित आज मी सुद्धा एवढा मोठा बिझनेस उभा केला आहे यामध्ये त्यांचं श्रेय आहे. त्यांच्या थ्रूच मला हे सगळं मिळालं आहे असं मला वाटतं. अर्णवने रमाकांतची आठवण काढली म्हणून सगळेच खूप इमोशनल होतात. अर्णव सांगतो, माझे बाबासुद्धा काही दिवसांपूर्वीच मला सोडून गेले. आज जर ते इथे असते तर त्यांना माझा खूप अभिमान वाटला असता की त्यांच्या मुलाने स्वतःच्या बळावर एवढी मोठी कंपनी उभी केली आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपण सक्सेसफुली पूर्ण केलं आहे. बाबा जेथे कोठे असतील ते नक्कीच खूप खुश असतील. आपण आपली कंपनी आणखी नेक्स्ट लेवलला नेतोय, सगळं काही छान करतोय. अर्णव बाबांची आठवण काढूनसुद्धा खूप इमोशनल होतो आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. अर्णव सांगतो, माझे आई बाबा जेथे कोठे असतील त्यांना या सात्विक फॅशनचं यश पाहून खूप आनंद होत असेल आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सगळं शक्य झालं आहे. अर्णव बोलायचं थांबतो. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात. सगळेच इमोशनल झालेले असतात. तेवढ्यात अंजली स्टेजवर येते, अर्णवच्या हातातून माईक घेते आणि म्हणते, अर्णव सरांनी इतकं छान स्पीच दिलं आहे आणि एवढं इमोशनल स्पीच दिल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. त्यामुळे आता तोंड गोड करण्याची वेळ आली आहे. अर्णव सर आपल्या सगळ्यांच्या वतीने केक कट करतील. केक आणा प्लीज. मामा जोरात ओरडतो, केक आणा रे. मला हळूच म्हणतो, केक आणा रे. आणि तेवढ्यात केक स्टेजवर येतो. केक खूप छान असतो आणि मामाला घाई झालेली असते की कधी एकदाचा केक कट होतो. अंजली म्हणते, अर्णव सर चला केक कट करा. अर्णव अंजलीच्या हातातून हा माईक घेतो आणि म्हणतो, हो मॅडम करतो केक कट. सगळे हसू लागतात. अर्णव पुढे येतो आणि म्हणतो की केक कट करण्याआधी मला एका स्पेशल व्यक्तीबद्दल तुमच्या सगळ्यांशी शेअर करायचं आहे. सगळ्यांना असं वाटतं की आता अर्णव कोणत्या स्पेशल व्यक्तीबद्दल बोलणार आहे. ईश्वरीसुद्धा आश्चर्याने पाहते आणि मग अर्णव सांगतो, जर ती स्पेशल व्यक्ती माझ्या आयुष्यात नसती तर कदाचित हे डील मी पूर्णच करू शकलो नसतो. आज हे जे यश मी मिळवलं आहे ते मी मिळवूच शकलो नसतो. सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की अर्णव कोणाबद्दल बोलतोय आणि मग अर्णव सांगतो, ती व्यक्ती आहे मिस इंदोर, म्हणजेच माझी वाईफ ईश्वरी अर्णव राजशिर्के. हे ऐकून ईश्वरीला खूप आनंद होतो. सगळेच खुश असतात. फक्त मामी, नम्रता आणि आकाश यांचा जळफळाट होतो. फ्रेंड्स, या मालिकेत पहिल्यांदाच आकाश हा अर्णववर जळतोय. अर्णव हा ईश्वरीला क्रेडिट देतोय, त्यामुळे आकाशला वाईट वाटतंय असं दाखवलं गेलंय. म्हणजे आता आकाशसुद्धा पुढचा व्हिलन होणार आहे असंच दिसतंय. अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, मिस इंदोर म्हणजेच ईश्वरी ही नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. मिस इंदोर प्लीज स्टेजवर आहे. आणि ईश्वरी स्टेजवर येते. सगळेजण जोरात टाळ्या वाजवतात. मामी आणि नम्रताचा खूप जळफाट होतो. मग अर्णव ईश्वरीला जवळ घेतो आणि सगळ्यांना सांगतो की आपण आयुष्यात अनेक वेळेस निर्णय घेत असतो,
पण जेव्हा आपल्या जवळची माणसंच या निर्णयावर विश्वास ठेवत नाही, संशय व्यक्त करतात, अशा वेळेस तुम्ही सुद्धा स्वतःच्या निर्णयावर डाऊट घ्यायला लागतात की मी चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना. अशा वेळेस कुणीतरी हवं असतं जे तुम्हाला सांगतं की नाही, तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे आणि निर्णय बदलण्याची गरज नाही आहे. आणि ईश्वरीने माझ्यासाठी तेच काम केलं. जेव्हा मी हा कॉन्ट्रॅक्ट घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळेजण माझ्या विरोधात होते. मला सुद्धा एका क्षणाला डाऊट आला होता की मी हे चुकीचं करतोय का, हा निर्णय घेणं चुकीचं आहे का. तेव्हा मिस इंदोर ईश्वरीने मला सांगितलं की नाही, तुम्ही जो घेताय तो निर्णय अगदी योग्य आहे. आणि मग मी हा निर्णय घेतला आणि आज तो सक्सेसफुल करून दाखवला. त्यामुळे या सगळ्यांचं श्रेय हे ईश्वरीला जातं. हे ऐकून आकाशला खूप राग येतो. नम्रता आणि वल्लरीचं तोंडसुद्धा वाकडं होतं. ईश्वरी मात्र खुश होते. सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि मग केक कापण्याची वेळ येते. अर्णव हा सगळ्यांना स्टेजवर बोलवतो. आजी, अंजली, नम्रता, वल्लरी, ईश्वरी, आकाश, मामा हे सगळे स्टेजवर येतात आणि मग सगळेजण टाळ्या वाजवत असतात. अर्णव केक कट करतो. अर्णवने केक कट केल्यानंतर तो सगळ्यात आधी ईश्वरीला केक भरवतो. त्यानंतर आजीला केक भरवतो. मग अंजली, मामा, मामी, नम्रता आणि आकाशला सुद्धा केक भरवतो. असं करून तो सगळ्यांना एक एक करून केक भरवतो. आकाश नाराज आहे हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतं. अर्णव त्याला केक भरवतो आणि त्याला मिठीसुद्धा मारतो. अर्णव त्याच्या जागेवर परत येतो तर ईश्वरी त्याला केक भरवते. त्यामुळे सगळेच टाळ्या वाजू लागतात. मग मामा आकाशकडे शॅम्पेनची बॉटल देतो. आकाश नाही नाही म्हणत असतो, पण मामा त्याला शॅम्पेनची बॉटल ओपन करायला सांगतो आणि आकाश पुढे येतो आणि मामा जोरजोरात घोषणा देतो, 3 cheers फॉर सात्विक फॅशन, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. आणि मग आकाश ही शॅम्पेनची बॉटल फोडतो आणि याच्या त्या आवाजाने ईश्वरी घाबरते. अर्णवला हात असा हातात घेऊन अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवते, त्याच्या जवळ येते आणि अर्णव हा ईश्वरीकडे एकटक पाहतच राहतो. बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा या मालिकेचं सुंदर शीर्षक गीत सुरू होतं आणि पुढील 1-1.5 मिनटं हे गाणं सुरू असतं. कधी ईश्वरी अर्णवकडे प्रेमाने पाहते, मग अर्णवने पाहिल्यावर ईश्वरी दुसरीकडे पाहते, ईश्वरीने पाहिल्यावर अर्णव दुसरीकडे पाहतो. हे दोघे अजूनही एकमेकांकडे चोरून चोरून पाहत असतात. ईश्वरीला अर्णव खूप हँडसम वाटत असतो आणि अर्णवला ईश्वरी खूप ब्युटिफुल, खूप सुंदर दिसत असते. त्यामुळे हे दोघे एकमेकांकडे चोरून चोरून पाहत असतात. मग एका क्षणाला दोघांची नजरानजर होते. दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरून जातात आणि ईश्वरी अर्णवचा हात घट्ट पकडते. या दोघांना आता जगाचं कसलंही घेणं देणं राहिलेलं नसतं. दोघे एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतून गेलेले असतात आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. म्हणजे खूप दिवसानंतर असा एखादा एपिसोड पाहायला मिळाला ज्यात वल्लरीचा एकही डायलॉग नव्हता, नम्रताची कटकट नव्हती, कोणतेही विलन नव्हते. फक्त ईश्वरी आणि अर्णव हे दोघे, त्यांचा रोमांस, त्यांचं सुंदर दिसणं, एकमेकांबद्दल छान बोलणं, हे सगळं होतं. म्हणून आजचा एपिसोड भारी वाटला. पण आकाश आता हळूहळू विलन होतोय हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर सगळ्यात आधी तर केक कट झाल्यानंतर चक्क ईश्वरी अर्णवसाठी एक सुंदर गाणं गाऊन दाखवणार आहे. ईश्वरीला आपण पहिल्यांदाच गाणं गाताना ऐकणार आणि एक अतिशय सुंदर मराठी गाणं ती गाईल, ज्यामध्ये ती आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देईल. अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहणार. ईश्वरी लाजत 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 मुरडत हे गाणं गाणार. हा सीनसुद्धा खूपच भारी असेल, यात शंका नाही. आणि मग ईश्वरीने गाणं गायल्यानंतर सगळेजण खूप खुश होतील, टाळ्या वाजवतील, पार्टी संपेल आणि मग अर्णव ठरवणार की आता हीच ती वेळ, आता उशीर करून फायदा नाही आहे. अर्णव आणि ईश्वरी हे दोघे घराच्या अंगणात असतील, घराबाहेर, आणि अर्णव हा ईश्वरीला म्हणेल, मिस इंदोर, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ईश्वरी विचारेल, काय सर? अर्णव म्हणेल, प्लीज डोळे बंद कर. ईश्वरी डोळे बंद करणार आणि मग अर्णव चक्क आपल्या गुडघ्यावर बसेल. त्याने ईश्वरीसाठी एक रिंग आणलेली असेल आणि अर्णव हा ईश्वरीला प्रपोज करणार. त्या क्षणी अर्णवला एक फोन कॉल येईल. अर्णव म्हणेल, थांब मिस इंदोर, आणि अर्णव हा फोन उचलणार आणि फोनवर त्याला अशी काहीतरी बातमी समजेल
ज्यामुळे अर्णवच्या पायाखालची जमीन सरकणार. अर्णव जोरात ओरडेल, व्हॉट, आणि ईश्वरीसुद्धा खूप घाबरेल. मग आता कोणती बातमी मिळाली असेल? तर एकच बातमी ती मिळू शकते, ती म्हणजे जी 1 बिलियनची कन्साइनमेंट डील त्यांनी फॉरेनला पाठवली आहे ती एकतर रिजेक्ट झालेली असणार, किंवा हा जो स्टीव्ह वॉटसन होता हा खोटा असेल. यामागे सौदामिनी देशमुख किंवा मग राजेश भोसले यांचा काहीतरी प्लॅन असणार अर्णवला फसवण्याचा. आणि मग आता डील कॅन्सल म्हणजे कंपनी पण गेली, घर पण गेलं, सगळं गेलं. अर्णव, ईश्वरीन संपूर्ण कुटुंब आता रस्त्यावर येणार. आय लव्ह यू म्हणणं अजून 4-6 महिने, वर्षभर लांबणीवर पडलं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.